श्री स्वामी समर्थ। मानवराव, तुम्ही एका अर्थानं तुमच्या घरातल्यांच्या विरोधात चाललात। इतका मोठा धोका पत्करताय। धोका वगैरे काही नाही हो, माणुसकी खातर मी काहीही करू शकतो आणि माणुसकीहून मोठं या जगात असं काही नाही। आणि असंही वीट ठेवून परत यायचंय, कोणाला काही करणार नाही। चला हे आवरा पटापटा। पाणी पाणी पाणी। नांगर वळून वळून लय ताण लागली। अहो पाणी द्या मला पण आणि यांना पण। याला असं का झोपून ठेवलंय? आम्हा पाड्यावरच्या लोकांची हीच तर परिस्थिती आहे। सगळ्यांनाच लांब नदीवर जाऊन पाणी आणणं शक्य नसतं। म्हणूनच गावातल्या एका हिरीतून जाऊन पाणी आणायचं म्हटलं तर हे मोठे लोक ह्याचा गैरफायदा घेतात। 2 हंडे पाण्यासाठी ही अशी काहीतरी कामं करायला लावतात। अहो ताण लागलीये, पाणी द्या ना। मग मी काय करू? अहो लय ताण लागलीये। तहान लागल्या, पाणी पाहिजे। बर थांब। पाणी घे घे घे। असं नका करू। घे घे पाणी घे 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 पाणी पे। हा पी पाणी। हो सीताराम बापू, अहो माणुसकी नावाची काही गोष्ट आहे की नाही? हे कोण आहे रे दीडशान? चल निघ। आमच्यासाठी हे रोजच आहे आणि म्हणूनच मला ही पाण्याची समस्या लवकरात लवकर सोडवायची आहे। चल आपण ताबडतोब इथून निघूया, मला एकही क्षण वाया घालवायचा नाही आता। स्वामी देवा, शिव शंकर शंभो।
सुंदरे, तुझी दृष्ट आज आम्ही चांदण्यांनी काढतो. देवा हो, हे असं भव्य दिव्य स्वागत कशासाठी? मी त्यासाठी पात्र नाहीये देवा. इतकं सगळं तिच्यासाठी? जिथे निस्वार्थ सेवा असते ना, तिथे स्वतः देव स्वागताला उभा असतो. सुंदरे, हे आसन तुझ्या करता. बस इथे. देवा, माझ्यासाठी? स्वामी देवा, या स्थानाची आठवण मला रोज यायची. मी शरीराने लांब असले ना तरी मनाने इथेच होते. आणि आज इथं आल्यावर असं वाटते की मी इथनं कधी दूर गेलेच नव्हते. हे स्थान माझ्या श्वासात आहे. सुंदरे, आता आलीयस ना, तोंड गोड कर. माझ्या आवडीचे लाडू. देवा, पण हे सगळे तर तिकडे होते. मग ही तयारी केली कुणी? आणि हे भक्तगण कोण? उपरती झाल्यावर, सुधारल्यावर तुझ्या जो बदल झालाय त्याचं हे फळ. सुंदरे, तुझ्या मातीमधून लोकांना कळलं पाहिजे आयुष्याचा उद्धार कसा होतो. तुला फळ मिळालंय, आता प्रसादाची वेळ. हात पुढे कर.
शिव शंकर शंभो. स्वामी कृपाळा माझे आई मजला ठाव द्यावा पायी हात जोडुनी शरण तुला मी नितदिन मजला भेपुण्याई स्वामी कृपाळा माझे आई मजला ठाव द्यावा पायी हात जोडुनी शरण तुला मी नितदिन मजला भेपुण्याई कृपा सिंधू स्वामी माऊली शरण तुला मी भक्तांचा तू तारणहार शुभहर शंभो तू स्वामी कृपा सिंधू स्वामी माऊली शरण तुला मी भक्तांचा तू तारणहार शुभहर शंभो तू स्वामी. ब्रह्मांडाचा महाराजा साऱ्या जगात कीर्ती तुझी मातृस्वरूपी स्वामी देवा तुझीच करीतो भक्ती ब्रह्मांडाचा महाराजा साऱ्या जगात कीर्ती तुझी मातृस्वरूपी स्वामी देवा तुझीच करीतो भक्ती आमचा भाग्य विधाता स्वामी तू जगत्राता आमचा बुद्धी दाता स्वामी तूच दयाळा तुझ्याच चरणी तन मन अर्पण करतो स्वामी कृपा करा. सुंदरे, तुला सगळ्या गुरूंचा आशीर्वाद लाभलाय. हा प्रसाद जपून ठेव. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जिने स्वतःला आम्हाला पूर्णपणे वाहून घेतलंय त्याचं कल्याण आम्ही करतोच. श्री स्वामी समर्थ. खरंच जिथे समर्पण पूर्ण असतं तिथे प्रतीक्षेचा प्रश्नच उरत नाही. भगवंत स्वतः क्षणाचाही विलंब न करता भक्तांच्या हाकेला आधीच पोहोचलेला असतो. शिव हरे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. ही जागा ओळखीची वाटते. हीच ती जागा जी मला स्वप्नात दिसत होती. म्हणजे स्वामींनी या पवित्र कार्यासाठी माझी आधीच निवड केली होती. मी या स्वप्नाचा आधीच का मागोवा घेतला? जर मी या स्वप्नांचा आधीच मागोवा घेतला असता तर या लोकांचा प्रश्न केव्हाच सुटला असता. अंजली, जा वीट घेऊन ये. शुभ कार्याला उगाच उशीर नको.
बघा आई बघा, तुमचा नातू काय करतोय ते, कुठे आलाय बघा. आणि तू बघ ग, कशी केले ताई तुझ्या मुलाचे प्रताप, बघतेस ना. शिव 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 शिव, सगळ्या जागेलाच विटाळ लागलाय. मानव, तुझी हिंमत कशी झाली इथे येण्याची? मानव मानव, काय करतोयस तू हे? अगं आई, आजी, या लोकांची पाण्याची समस्या खूप गंभीर आहे, म्हणून मी त्यांची मदत करतोय. असं? अरे हे फक्त निमित्त आहे, खरं कारण आहे ना, माहिती आहे मला. हे लोक आहेत ना, आपल्यासारख्या लोकांना, तुझ्यासारख्या उच्चभ्रू घरातल्या मुलाला फसवतात, फूस लावतात आणि आपली कामं करून घेतात, कळलं? अरे 2 वर्गातलं अंतर कमी करायचा डाव आहे यांचा. हा नाही मामा, यांची समस्या खरी आहे आणि ही अंजली काही चुकीचं करत नाहीये. मानव, चल आधी इथून. आई मला फक्त 1 मिनिट असू दे, मग मी येतो. मानव, आत्ताच्या आता चल, नाहीतर. अगं आजी ऐक. मला काही ऐकायचं नाहीये तुझं. तुला ना अक्कलच राहिलेली नाहीये. आजी, मी विनंती करते, यांना फक्त 1 इट रचायची परवानगी द्या. बाकी आम्हाला काय अपेक्षा नाही तुमच्याकडून. मालक, अहो हे काम सगळ्यांच्या भल्यासाठी आहे. गप्पा बसा तुम्ही दोघे. रामदास, हे असं ऐकणार नाही. बघतोच आता तुला. अरे रामदास मामा, काय करतो? सोड त्यांना. बा, हो माझ्या बाला सोडा. असं नका करू, आम्ही पाया पडते, असं नका करू. अहो, त्याचा जीव जाईल हो. सोडा त्यांना. अरे रामदास मामा, सोड त्यांना. जीव घेईन नाही द्यायचा. मला एक सांग, तू घरी येणार आहेस का जीव घेऊ याचा? मी येतो, तू सोड त्यांना. मानव मालक, अहो माझा जीव गेला तर चालत, पण तुम्ही हे काम करून जावा, नाहीतर माझ्या पोरीचं स्वप्न पूर्ण होणार नाही. अहो तिच्या आयुष्यात तिला लय कष्ट सहन करावं लागतील बघा. बा, कुणाचा बळी जाऊन जर माझं स्वप्न पूर्ण होणार असेल तर मला ते नकोय. तुम्ही जा यांच्या सोबत. चल. जिथे अन्याय हिंसक होतो तिथे श्रद्धेची परीक्षा सुरू होते. स्वामी देवा हो तुम्ही? स्वामी, अहो हे शहाळं असं फुटणार नाही. कर्मठ विचारांची लोक अशी असतात शहाळ्यासारखी, कितीही डोकं आपटलं तरी काही पटत नाही. नारळ सोलावा लागतो आणि ही प्रक्रिया त्रासदायक आहे, वेदनादायक आहे, पण या प्रक्रियेतून जावंच लागतं.
मानवच्या खर्चांना या प्रक्रियेतून जावंच लागणार, त्याशिवाय उपरती होणार नाही.